हॅलो फ्रेंड, मनीषा रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहे एक अशी भाजी जिला मसाला लागत नाही आणि वाटण कुठल्याही प्रकारचं घालायचं नाही आहे आणि तरी ती चमचमीत होणार आहे। आता उन्हाळ्याचे सध्या दिवस आहे, त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो, त्यामुळे आपण ही भाजी करणार आहे। त्यासाठी साहित्य बघूया। कांदा घेतला एक बारीक मोठा चिरून, एक टोमॅटो घेतलाय, कढीपत्ता आहे, काश्मीरी लाल तिखट आहे, आलं लसूण कुटून घेतलेला आहे, गरम मसाला आहे, एक छोटे वाटीभर दही आहे आणि फरसाण आहे। तर आपण कृतीला सुरुवात करूया। गॅसवर कढई ठेवलेली आहे आपण आणि कोथिंबीर आहे। तेल टाकून घेणार आहोत। त्या साईडला आपण ह्या भांड्यामध्ये पाणी गरम करत ठेवलेलं आहे। मोहरी घालूया। मोहरी चांगली तडतडली आहे, त्यात हिंग घालूया आपण। जिरे घालणार आहोत आणि कांदा घालणार। कांदा छान असा परतून घेणार आहोत लालसर होईपर्यंत। या ठिकाणी आपण लसूण आल्याची कुटून टाकलेलं आहे खलबत्त्यामध्ये, ते टाकणार आहोत। त्याच मसाले वगैरे खाऊन आपल्याला कंटाळा आलेला असतो, त्यामुळे आपण आज करणार आहे फरसाणची भाजी। एक नवीन आहे आणि भाजी ते करून कंटाळा येतो, मुलंही कंटाळतात, आपणही कंटाळतो, तर ही आपण ही नवीन भाजी ही पोळीबरोबर खाऊ शकतो, वरण भाताबरोबर पण खाऊ शकतो आणि छान टेस्ट लागते त्याची। तुम्ही एकदा नक्की करून बघा, छान लागते। कढीपत्ता बारीक करून घालणार आहोत। कांदा थोडा लालसर झाला आहे, आपण आता हळद घालणार आहे पाव चमचा। इथे आपण टोमॅटो घालणार आहे, एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो। टोमॅटो छान बारीक नरम करून शिजवून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण थोडं मीठ घालूया त्याच्यात, त्यामुळे लवकर शिजेल टोमॅटो आणि मऊ होईल। ही भाजी आपण
पावाबरोबर पण खाऊ शकतो, पोळीबरोबर खाऊ शकतो, भाकरीबरोबर खाऊ शकतो, भाताबरोबर पण खाऊ शकतो. पोळ्या करायचा कंटाळा आला असेल तर ही भाजी पावाबरोबर पण आपल्याला छान लागते, मिसळ पावासारखी. आपण यामध्ये आता काश्मीरी लाल तिखट घालणार आहोत 1 चमचाभर. आणि ते छान परतून घेणार आहोत. या ठिकाणी आपण 1 चमचा दही घालणार आहोत. दह्यामुळे भाजीची चव छान इनास होते आणि छान आहे बघा, तेल सुटलं आहे छान भाजीला आणि दह्यामुळे खूप सुंदर टेस्ट बॅलन्स होते भाजीला. हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे आणि ग्रेव्ही झालेली आहे आपली छानपैकी. आपण या ठिकाणी थोडं गरम केलेलं किंचित पाणी घालणार आहे, जेणेकरून आपले मसाले करपणार नाही. 1 चमचा धणे पावडर घालायची आहे. 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे. एक अर्धा चमचाच घालायचा आहे. तुम्हाला तिखटाचं प्रमाण तुमच्याकडे कसं तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही करायचं आहे. आणि आपला हा मसाला चांगला भाजला गेलेला आहे. कांदा आणि टोमॅटो छान मऊ झालेला आहे. या ठिकाणी आपण तेल पण सुटलेलं आहे. या ठिकाणी आपण पाणी गरम केलेले पाणी टाकणार आहोत. झटपट होणारी भाजी आहे आणि मसाले वगैरे काही वाटण घालायची गरज नाही आहे. आपल्या अंदाजानुसार आपण पाणी घालायचं आहे, आपल्याला किती पातळ वगैरे हवं आहे त्याप्रमाणे. मीठ घालणार आहे चवीनुसार. भाजीला छान उकळून घ्यायचं आहे. आता आपण या ठिकाणी पाणी उकळण्यासाठी झाकण ठेवून घेणार. आपली भाजी छान असं ग्रेव्ही छान झालेली आहे, दाटसर झाली आहे. या ठिकाणी आपण कोथिंबीर पण घालून घेणार आहोत. आणि आपण आता ही भाजी करण्याच्या म्हणजे जेवायला बसणं आहे असं ग्रेव्ही करून घ्यायची आहे. जेवायला बसण्याच्या अगोदर 5 मिनटं नंतर हे फरसाण घालायचं आहे 5 मिनटं अगोदर. नाहीतर मग ते त्यात गाठी आणि बेसन असल्यामुळे काही फरसाणमध्ये सोडा जास्त असतो, त्यामुळे ते गोळा होऊन जाईल. म्हणून जेवायला बसण्याच्या अगोदर 5 मिनटं टाकून एक फक्त वाफ काढून घ्यायची 2 मिनटासाठी आणि नंतर मग भाजी सर्व करायची. हे बघा भाजी, हे बघा भाजी कशी थिकनेस बघा भाजीचा खूप छान आलेला आहे. कलर पण सुंदर आलेला आहे भाजीला. आता आपण ती पोळीबरोबर, भाताबरोबर, डाळ भाताबरोबर आणि पावबरोबर पण खाऊ शकतो. आता इथे गॅस बंद करायचा आहे, नाही तर मग ती घट्ट गोळा होणार. आपली शेवभाजी छान, फरसाणची भाजी छान चमचमीत आणि झणझणीत भाजी रेडी आहे. तुम्हाला रेसिपी आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नंतर आपण छान याच्यापेक्षा सुंदर रेसिपी घेऊन पुन्हा भेटूया. थँक्यू.